नमस्कार मित्रांनो, आज पाहूयात की घरी भाकरी बनवण्याचे हे उपाय. तुमचे घर धन संपत्तीने भरेल, कधीही होणार नाही पैशाची कमतरता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. भक्तांनो, पूज्य स्वामींनी कथेत असा एक खास उपाय सांगितला जे त्यांनी आजपर्यंत कोणीही सांगितला नाही. जेव्हा तुमचे हात पैशाने तंग असतात तेव्हा तुमचे पैसे तंग असतात. कुठूनही मदत मिळत नाही. मी फक्त समस्येने घेरलेला आहे. समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यातून बाहेर कसे पडायचे, व्यवसायासाठी कोणता मार्ग नाही, कारखाना, जॉब, शॉप किंवा काहीही चालू नाही. सगळीकडे फक्त नुकसानच आहे. जर होय तर तुम्ही हा उपाय फक्त 1 दिवस वापरून पहा. स्वामी म्हणाले की तुम्ही थोडेच काही दिवसात तुमच्या आयुष्यात किती काय आहे ते दिसेल. एक मोठा चमत्कार घडला आहे. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग. जीवनातील सर्व अडथळे बदलतात. अडचणी संपतील आणि तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळेल. जर ते साध्य झाले नाही तर आम्हाला नक्की हे कळवा विशेष उपायांबद्दल. पण त्यापूर्वी एक म्हणजे, जर तुम्ही यू थिंक या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा जय लक्ष्मी लिहा. माता लक्ष्मी हा व्हिडिओ जो कोणी पाहिला त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. अनेकदा खूप अन्न शिजवतो आणि मग काही अन्न शिल्लक उरते. भाज्या किंवा रस्सा अनेकदा संपतो आणि चपाती किंवा भाकरी उरते. दुसऱ्या दिवशी शिळी भाकरी घरी दिली जाते. घरातील सदस्य किंवा मुलं खाण्यास नकार देतात. तुमच्या घरातही असे घडत असेलच तर हे माहिती तुम्हालाही हादरून सोडेल. अशी भाकरी खाल्ल्यास श्रीमंत होण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. आणि यासह व्हिडिओमध्ये आपण अशाच काही चुका जाणून घेणार आहोत. तुमच्या घरातही स्त्रिया असतील तर अशा चुका थांबवा, अन्यथा होईल घर उद्ध्वस्त. यासाठी संपूर्ण माहितीसाठी भक्तांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही चूक स्वयंपाकघरात कधीही करू नका. शास्त्रानुसार विश्वास ठेवला पाहिजे. जो या चुका स्वयंपाकघरात करतो माणूस प्रत्येक परिस्थितीत गरीब होतो. त्याला संपूर्ण कुटुंबाला गरिबीची सामना करावा लागतो. त्याचे परिणाम भोगावे लागतात. शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की अशा घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो. यामध्ये आईसह सर्व देवदेवता एकत्र येतात. जे हे करतात त्यांच्या घरी राहतात. असे घर धान्य, भांडार, संपत्तीने भरले आहे. जे स्वयंपाकघरातही या चुका होत असतील तर तसे झाले तर क्षुल्लक समजू नये आणि आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. घर गरीब होऊ शकते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे आरोग्य योग्य असणे आणि त्यांचे शरीर निरोगी असल्यास त्यामुळे माणूस नेहमी आपले ध्येय साध्य करतो. शास्त्रानुसार अशा परिस्थितीत करू शकतो. जर तुमचे स्वयंपाकघर चांगले असेल तर आता अन्नपूर्णा खुश होईल. जर ती तुम्हाला श्रीमंत बनवते तर आम्हाला कमेंट करून सांगा. पण त्याआधी भक्तांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा ही विनंती. हा व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. काही महिला अशा आहेत की जे स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ करतात. ती स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी हातपाय धुत नाहीत. स्वयंपाक करताना इकडे तिकडे किंवा तिच्या तोंडावर हात ठेवते आणि नंतर हात न धुता जर तुम्ही हात स्वच्छ न करता अन्न शिजवाल अशा परिस्थितीत अन्न दूषित होते. असे अन्न खाल्ल्याने कुटुंबात आजार होतात. आई अन्नपूर्णा जी अशा प्रकारे रागवतात, अशा प्रकारे घरांमध्ये गरिबी असते. घरात राहणाऱ्या लोकांना सतत अपयश मिळते. तसेच राहू केतूचाही वाईट प्रभाव पडतो. म्हणूनच अशी चूक कधीही करू नये. नेहमी स्वच्छ हाताने अन्न शिजवा. असे केल्याने आई अन्नपूर्णाला खूप आनंद होतो. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जिथे स्त्रिया अन्न शिजवतात तेथे राहू आणि केतू हे स्थान स्वच्छ नसल्यास अशुभ असतात. त्याचा केवळ तुमचा परिणाम होत नाही तर त्या क्षणी तुम्हाला रागही येतो. अशा घरांमध्ये कमावणारे व्हा. माणसांवर वाईट परिणाम होतो. प्रत्येकजण हळूहळू गरिबीचा बळी बनतो. म्हणूनच स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असते. नीटनेटके ठेवावे आणि गंगाजल शिंपडावे. असे अन्नपूर्णा आकर्षित होते आणि तुम्हालाही सगळ्या कामात यश मिळते. घरामध्ये टोकदार वस्तू ठेवू नयेत. कुटुंबात तणाव वाढतो आणि मारामारी इत्यादी. अशा परिस्थितीत 1 किंवा 2 पेक्षा जास्त चाकू ठेवू नयेत. तुम्ही वापरत नसलेल्या चाकू पण तरीही
वापरत नसताना तिला घरात ठेवलं, त्यामुळे अशा निरुपयोगी गोष्टी घडल्या आहेत की या गोष्टी घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढते आणि ती आकर्षित होते. याचा फार वाईट परिणाम होतो. स्वयंपाकघरासमोर शूज, चप्पल, झाडू, मॉप हे कधीही ठेवू नये. अन्नपूर्णा देवी रागवते आणि घरभर सांगते, गरिबीला सामोरे जावे लागते, हेही पापच आहे. असे मानले जाते की यामुळे तुम्ही कधीही स्वयंपाकघरात चप्पल घालू नये. स्वयंपाकघरासमोरील शूज किंवा झाडू काढून टाका. या वस्तू ठेवू नयेत, कारण यामुळे गंभीर आपत्ती होईल. अन्नपूर्णा आईला राग येण्याची शक्यता असते. महिलांनी अन्न वेस्ट करू नये. असे केल्याने माता अन्नपूर्णाजी नाराज होते. हे घरातील गरिबीचा वास आहे, तिथे निवास होतो आणि देवी लक्ष्मी ही घरातून बाहेर पडते. अनेक स्त्रिया अस्वस्थ होतात आणि अन्नापासून दूर जातात. अन्न शिजवताना मीठ किंवा मसाले तपासण्यासाठी हे करू नका. शुभ कार्याची काळजी घेऊन भोजन तयार करावे. आपले जेवण नेहमी उष्टे करू नका, कारण अशा परिस्थितीत हा त्यांचा अपमान मानला जातो. त्यामुळे घरातील सुखशांती भंग पावते. आपण शिजवल्यास सर्वप्रथम कुठेतरी थोडा घास बाजूला ठेवावा किंवा एखाद्या छोट्या मुलीला खायला द्या. तेव्हाच आपण अन्नाला खाऊ शकतो. केस गळतात हे गृहीत धरू नका. असे मानले जाते की केस वारंवार खाणे हा राहुकेतूचा असा वाईट परिणाम होतो. गरिबांचे घर अन्नाने नेहमी गरीबच राहते. केस कधीही वाढत नाहीत, कारण ते आई अन्नपूर्णाचा सर्वात मोठा अपमान मानला जातो. ही एक गंभीर आपत्ती मानली जाते. अन्नाची शुद्धताही बिघडते आणि गंभीर आजारांना तोंड देत असलेले कुटुंब तुम्हाला चुकूनही हे करावे लागेल आणि खाऊ नये. महिलांनी नेहमी तयार करताना केस बांधले पाहिजेत. 2च भक्तांनी स्वयंपाक करावा. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात की किचनमध्ये अजिबात ठेवू नयेत. त्यांना ठेवून अडचणीत येऊ नये. 1 काचेचे घर. ते सुंदर दिसण्यासाठी काही लोक स्वयंपाकघरात काचेचे घर ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार तुमचा विश्वास नसेल किंवा असेल तर स्वयंपाकघरात काचेचा वापर करू नये. हे केलेच पाहिजे, कारण स्वयंपाकघरात स्टोवला अग्निदेवतेचे प्रतीक मानले जाते. जर अग्नीचे प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर घरामध्ये यामुळे अशुभ मानले जाते. यामुळे घरात कलह आणि त्रास वाढू लागतो. त्याचबरोबर घरची आर्थिक परिस्थितीही ढासळते. तुम्हाला वाटत असेल तर ही चूक आहे. नंबर 2ची ही चूक करू नका. पीठ मळून अनेक वेळा महिला स्वयंपाकघरात भाकरी बनवण्यासाठी कणिक किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये आणि नंतर सकाळी करतात. सोडा ही बनवण्यासाठीही वापरतात. हे वास्तूनुसार योग्य नाही. मळलेले पीठ स्वयंपाकघरात ठेवल्याने शनीची हानी होते आणि राहूचे नकारात्मक परिणाम होऊ लागतात. त्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. समस्या 3, वापरलेली भांडी तुटण्याचे प्रकार आहेत. स्वयंपाकघरात भांडी ठेवू नका. वापरलेले किंवा तुटलेले ते वापर केल्यानंतर कधीकधी थोडीशी तुटलेली भांडी वस्तू आपण वापरत राहतो. यानुसार ते स्वयंपाकघर चांगले मानले जात नाही. घरात कधीही तुटलेली भांडी ठेवू नका. याचा वापर कुटुंबाने करू नये. सदस्यांमधील वाढती मतभेद वाढतात. आता कळू द्या की शिळी चपाती की भाकरी तुमच्यासाठी अन्न हे कसे आहे. भक्तांनो, जेव्हा ही शिळी झाली की आपण फेकून देतो, असा विचारही केला नसेल की यासारखे अन्न देखील तुमच्यासाठी चांगले असू शकते. तुमच्या आरोग्यासाठी शिळी रोटी किंवा चपाती याबद्दल जाणून घेऊया. याचा नशिबावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे तुम्हाला शक्य आहे. भक्तांनो, तुम्हाला धक्का बसेल की शिळी चपाती किंवा भाकरी पचन संस्थेसाठी आश्चर्यकारक काम करते. शिळी भाकरी शरीरासाठी कमी आरोग्यदायी नाही. शिळ्या भाकरीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. अन्नामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते. शिळी भाकरी पचनास मदत करते. पोट फुगण्याची समस्या, गॅसची समस्या आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. म्हणूनच शिळी भाकरी हे तुमच्यासाठी वरदानच आहे. शास्त्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर जोपर्यंत अन्न खाण्यास योग्य आहे तोपर्यंत खावे. जर ते खराब झाले नाही तर ते कधीही फेकून देऊ नका, कारण हा अशा प्रकारे अन्नाचा अपमान आहे. जो माणूस शिळे अन्न फेकून देत नाही आणि जर त्याने आदर केला तर अशा व्यक्तीला आई अन्नपूर्णा नेहमी आशीर्वाद देते. तो आनंदी राहतो. पण त्यात एक गोष्ट आहे, शिळ्या भाकरीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही खाता किंवा लहान मुलाला देता, प्रथम काळजीपूर्वक तपासा. शिळ्या रोटीमधून तारा निघत असेल तर त्यामुळे तुमचे मूल मरूही शकते, किंवा तुम्ही शिळी भाकरी खाल्ली तर तुम्ही आजारीही पडू शकता. पण दीर्घकाळासाठी शिळी भाकरी घरात ठेवणे विषासारखे आहे. असं मानलं जातं की त्यामुळे कधीकधी
रोटी. भक्तांनो, आता स्वामींनी दिलेला उपाय सांगणार आहे. एक प्रभावी चमत्कार उपाय आहे की आपले नशीबच चमकेल आणि तुम्हाला नफा मिळू लागेल. भक्तांच्या परंपरेतील गाय, गंगा आणि गायत्रीबद्दल खूप धार्मिक माता गायीचे शरीर मानणे महत्त्वाचे आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देवदेवतांचा वास आहे. या सर्व गोष्टींचा प्रभाव गायी मातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर होतो. गायींची सेवा केल्याने देवी देवतांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. या जन्मीच नाही तर मागच्या जन्मीही चेही दोष निघून जातात. रोज सकाळी जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करायला सुरुवात करता, तुम्ही आधी बनवलेली भाकरी गायीच्या नावाने देऊ शकता. शक्य असल्यास ही भाकरी गायीला खायला द्या. जर तुम्हाला गायी सापडली नाही तर तुम्ही पांढरी गायीलाही देऊ शकता. रोटी बनवली तर गाय माताची एक नक्की बनवा. ती भाकर गायीला दिली तर जर तुम्ही ती ठेवली आणि ती भाकर दुसऱ्या दिवशी दिली तर ती भाकरी गायीला कधीच देऊ नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. तुम्ही जे काही काम करता ते धुवून जाते. जे काम होणार आहे तेही पूर्णपणे धुवून जाते. वेदनेचा देव वास करेल आणि तुम्हीही काम कराल. त्या कामात तुम्हाला नेहमी अपयशाला सामोरे जावे लागेल. प्रभावित होईल म्हणून गायमातेला ताजी पोळी देण्याचा प्रयत्न करा. भाजी शिळी झाली तर लोक काय करतात, गायीला देऊ नका. असे करू नका. माता गाय मरायची असेल तर हे नक्की करावे. जर गायीला असे खाऊ घातल्यास तुम्ही तुमच्या पापाचा भागीदार होताल. गायी मातेसाठी तुम्ही सर्व वाईट गोष्टी करत आहात त्या करू नका. आणि त्याचवेळी आता बनवताना 11 गोळे बनवून त्यावर हळद लावावी. गायीला नंतर चारा द्यावी आणि गायीच्या शिंगावर, पाठीवर, डोक्यावर स्पर्श करून आता गायीच्या चरणांना स्पर्श करावा. असे केल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील. चालू असलेला दुःखद काळही संपेल. तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच असेल. आणि एकदा तुम्ही गायीला 7 वेळा प्रार्थना करा. परिक्रमा केली तर सर्व कामे होतील. आणि त्याचवेळी जेव्हा तुम्हाला गाय माता दिसेल तेव्हा तिला रोटी द्या किंवा रोटीवर थोडी हळद लावा. गूळ उपलब्ध नसल्यास थोडा गूळ द्या किंवा त्यामुळे तुम्ही काही तूप भक्त गाईला ठेवू शकता. सुकी भाकरी गाईला कधीही खायला देऊ नका. म्हणजे गाईला भाकरी खायला द्या आणि त्यावर काहीतरी नक्कीच लावून द्या. एवढं करून तर आयुष्यातील सर्व दुःख, वेदना संपतील. जर आजचा खास व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आशा करते की या सादरीकरणात दिलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला समजलेच असेल की कृपया कमेंट बॉक्समध्ये थम्स अप द्या. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर कृपया जय माता लक्ष्मी असे लिहा. आपली काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. सतर्क रहा, जागरूक रहा. धन्यवाद.